नमस्कार मित्रांनो, मी अजय पवार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजनेमध्ये 7 मोठे बदल झाले आहे। मुदतवाढ असो, उत्पन्नाचा दाखला असो, डोमेसाईल असो, वयाची अट असो, जमिनीची अट असो, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो। सदर योजनेचे अर्ज करण्याची मुदत 31 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती। म्हणजे जी आपली मुदत होती ती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती। तर ती मुदत आता 2 महिने वाढवून त्यांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केली आहे। ओके, हा पहिला बदल आहे याच्यामध्ये। आणि दुसरा बदल याच्यामध्ये आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसले, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जो दुसरा बदल झाला आहे, जर तुमच्याकडे डोमेसाईल नसेल, तर डोमेसाईल जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं तुम्ही रेशन कार्ड याच्यामध्ये याच्यामध्ये जोडू शकतात, मतदान ओळखपत्र जोडू शकतात, शाळा सोडल्याचा दाखला जोडू शकतात आणि जन्म दाखलाही याच्यामध्ये तुम्ही जोडू शकतात। ओके, जर तुमच्याकडे डोमेसाईल नसेल तर तुम्ही हे 4 डॉक्युमेंट 4 कागदपत्र याच्यामध्ये जोडू शकतात। रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला। आणि तिसरा याच्यामध्ये बदल आहे, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। ओके, म्हणजे आधीच्या जी-आरमध्ये काय होतं की जर तुमच्याकडे 5 एकर शेती या त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही। तर आता तो पण वगळण्यात आला आहे। सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट तुमच्या याच्यामध्ये वय पण वाढवलं आहे। पहिले जे वय होतं ते होतं 31 ते 60 वर्षापर्यंत, आता ते 65 वर्षापर्यंत गेलं आहे। म्हणजे 21 ते 65 वर्षापर्यंत महिला याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रीय आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला, दुसरा शाळा सोडल्याचा दाखला, प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। 6वा जो याच्यामध्ये बदल आहे की जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल 2.5 वर्षाचा, तर तुम्ही याच्यामध्ये रेशन कार्ड, पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड पण याच्यामध्ये तुम्ही जोडलं तरी ग्राह्य धरलं जाईल। आणि जो 7वा बदल आहे तो खूप महत्त्वपूर्ण बदल आहे की सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे हा सर्वात मोठा बदल आहे याच्यामध्ये। जर तुमच्या घरात जर 21 वर्षाची मुलगी असेल आणि तिचंही लग्न झालं नसेल तर तरी तेही याच्यामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकते। म्हणजे जर तुमची 21 वर्षाची मुलगीही असेल तेही या योजनेमध्ये लाभ घेऊ शकते। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।